नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जे हे इलेव्हेशन पाहताय याच बिल्डिंगचं वॉकथ्रू करतोय आणि प्रत्यक्षात कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन सुरू आहे पाहूया. हा फ्रंट इलेव्हेशन आहे आणि आता आपण चिरे बांधकाम जे सुरू आहे ते प्रत्यक्षात आपण वॉकथ्रू करतोय. हा फ्रंट एल टाईप व्हरांडा तुम्ही दिसतोय आणि या ठिकाणी आपण आता एंट्री करतोय व्हरांड्यामध्ये आणि RCC स्लॅबचं काम स्ट्रक्चर करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे चिरे बांधकाम तप्पे चिरे बांधकाम करतोय. हा प्रशस्त असा एल टाईप व्हरांडा आहे आणि त्याच्यावरती स्लॅन्टेड स्लॅब आहे. आणि आता आपण मेन डोअर जो आहे ही उत्तराभिमुख वास्तू आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी हा टीकवूडचा मेन डोअर असणार आहे. आणि आता आपण या मेन डोअरमधून व्हरांड्यामध्ये एंट्री हॉलमध्ये एंट्री करतोय. व्हरांड्यातून प्रशस्त असा 18.5 बाय 17.5चा प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर आहे 6 फूट बाय 6 फुटाचं आणि त्याला उत्तरेला आणि पूर्वेला 2 खिडक्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आणि समोर तुम्ही पाहताय या ठिकाणी हा जो देवघर आम्ही प्रोव्हाइड केलेला आहे 6 फूट बाय 6 फुटाचं कार्पेट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय 7 फुटापर्यंत लिंटल लेवलपर्यंत बांधकाम जवळजवळ झालेलं आहे तुम्ही पाहताय. आणि लिंटल टाकण्याचं काम लवकरच सुरू करणार आहोत. या ठिकाणी आपण हॉलमधून हा पॅसेज दिलेला आहे. पॅसेजमध्ये एका बाजूला किचन आहे आग्नेय कोपऱ्यामध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहताय 12 बाय 16.5 फुटाचं किचन असणार आहे. आग्नेयला ओटा प्रोव्हाइड करणार आहे. पाठीमागे अशा पद्धतीने स्टोर रूम आहे आणि बॅक डोअर पण प्रोव्हाइड केलेला आहे. बाहेरून सुद्धा एंट्री किचनकडे येऊ शकतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता आपण किचन आणि बेडरूमच्या मध्ये टॉयलेट ब्लॉक आहे. एक संडास आणि एक बाथरूम सेपरेट केलेलं आहे. 4 बाय 4 फुटाचं WC आणि 4 बाय 7 फुटाचं बाथरूम अशा पद्धतीनं या रचना आहे. वास्तुशास्त्रानुसार जवळपास प्लॅनिंग केलेलं आहे. आणि ह्या टॉयलेटवरती सुद्धा पोटमाळा स्लॅब असणार आहे. आणि हे नैऋत्य कोपऱ्यामध्ये एक बेडरूम आहे. दक्षिणेला खिडकी ठेवलेली नाही. आणि आता आपण ह्या हॉलचा हा भाग तुम्ही पाहताय. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत. त्याच्या अगोदर जिन्याला लागून, जिना हा पश्चिमेला आहे, जिन्याला लागून सुद्धा एक बेडरूम 12 बाय 17 फुटाचे आहे प्रशस्त अशी. त्याला 2 खिडक्या, एक पश्चिमेला आणि एक उत्तरेला खिडकी आहे. आणि आता लिंटल आणि छज्जाचं काम, लॉफ्टचं काम लवकरच सुरू होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं प्लॅनिंग करून हवं असेल RCC डिझाईन 3D इलेव्हेशन तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आम्ही ऑनलाईन सेवा देतोय. आता आपण फर्स्ट फ्लोअरवरती जातोय. फर्स्ट फ्लोअरवरती सुद्धा बरंचसं काम झालेलं आहे लिंटल लेवलपर्यंत. काही भिंती अर्धवट आहेत, काही भिंती पूर्ण झालेल्या आहेत. आणि वरती आपण गेल्यानंतर हा एक पॅसेज लागतोय आणि ह्या पॅसेजमधून जसं खाली नैऋत्येला बेडरूम आणि दक्षिणेला टॉयलेट ब्लॉक आहे तसं टॉयलेट ब्लॉकच्या वरती टॉयलेट ब्लॉक आहे आणि बेडरूमच्या वरती बेडरूम आहे. जे खाली बेडरूम आहे ग्राउंड फ्लोअरला त्याच्याच वरती सेम साईजची ही बेडरूम आहे आणि हे सेम साईजचं टॉयलेट ब्लॉक आहे. आणि इथं सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहताय 7 फुटापर्यंत बांधकाम झालेलं आहे. पुढं हा टेरेस असणार आहे आणि टेरेस हा सुद्धा क्लोज करणार आहोत वरती, जसं आपण 3D इलेव्हेशनमध्ये दाखवलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.